नमस्कार, मी उज्ज्वला. शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम स्वादिष्ट अशी खपली गव्हाची खीर बनवणार आहोत. गव्हात गहू, खपली गहू, पोळ्या खावा मऊ मऊ. खपली गहू तुम्हाला माहीत असतीलच, पण हेच खपली गहू आजकाल दुर्मिळ होत चाललेले आहेत. खूप शोधल्यानंतर एका दुकानात हे खपली गहू मला मिळाले. खपली गहू मिळाले तर म्हटलं चला आता खपली गव्हाची खीर बनवूया. मंदिरांमध्ये महाप्रसाद असतात, तर महाप्रसादामध्ये अशी खीर बनवली जाते. तुम्ही अशी खीर कोणत्या ठिकाणी खाल्ली आहे हे मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ खूपच उपयोगी आणि महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. आणि ही गव्हाची खीर जरा जरी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. स्वादिष्ट अशी खीर बनवण्यासाठी इथे मी खपली गव्हांना धुवून घेतलेल्या आहेत. 1-2 वेळा धुवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालून 1 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. गहू भिजवून घेतले ना की खिरीमध्ये शिजायलाही त्यांना वेळ लागत नाही. 1 तास झालेला आहे. गहूही छान भिजलेले आहेत आणि आता ह्या गव्हांना आपण पाण्यातून निथळून घ्यायचे आहेत. गहू पाण्यातून निथळून घेऊन एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि आता मिक्सरला आपण 5 सेकंदासाठी थोडा वेळ फिरवून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, गहू जास्त बारीक होणार नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे गहू फार बारीक करायचे नाहीत. अगदीच गव्हाचे अर्धे तुकडे असतील तरीही चालेल. मिक्सरमध्ये गहू घालताना थोडेच घालावेत, म्हणजे गहू मध्यम व्यवस्थित बारीक होतात. ही खपली गव्हाची खीर आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे आणि त्यामुळे अधूनमधून आपल्याला ही खीर बनवून खाल्ली पाहिजे. तुमच्या घरी जर आजी आजोबा वयस्कर लोक जर कुणी असतील तर त्यांना ही खीर नक्कीच आवडेल. आणि लहान मुलांना सुद्धा या खिरीचे महत्त्व तुम्ही आत्ताच पटवून द्या, म्हणजे त्यांनाही अशा पौष्टिक गोष्टी खायची सवय लागेल. अशा पद्धतीने सर्व गहू आपण एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि या तुपातच या गव्हांना छान भाजून घ्यायचे आहेत. हे गहू तुपामध्ये भाजल्यामुळे ना खिरीच्या प्रत्येक कणाकणातून तुपाचा स्वाद येतो. मंद गॅसवरती 5 मिनिटे हे गहू भाजून झाल्यानंतर यातच आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट इथे वापरले तरीही चालतात. ही स्पेशल गव्हाची खीर तुमच्याकडे केव्हा बनवली जाते हे मला कॉमेंट करून सांगा. आमच्याकडे भवानी देवीची यात्रा श्रावण महिन्यात असते आणि त्यावेळेस ही खीर सर्वांना प्रसाद म्हणून दिली जाते. आणि ही गव्हाची खीर खूपच एनर्जेटिक आणि पौष्टिक असते. पूर्वी खपली गहू मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये केले जायचे, त्यामुळे सर्वांच्या घरी खपली गव्हाच्या चपात्या केल्या जायच्या. आजकाल हे गहू फारच दुर्मिळ होत असल्यामुळे खिरीसारखे काही ठराविकच पदार्थ बनवले जातात आणि या खपली गव्हाच्या कुरडयाही खूपच छान होतात. तर मीही आता राहिलेल्या गव्हाच्या कुरडयाच बनवणार आहे. गहू तुपावर भाजल्यामुळे त्याचा खूपच छान सुगंध सुटलेला आहे आणि रंगही थोडासा बदललेला दिसत आहे. आता हे गहू आपण काढून घेऊया. आता हे गहू शिजण्यासाठी फार वेळ लागतो, म्हणून आधी एका मोठ्या पातेल्यात प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. पाणी थोडेसे गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. शक्यतो या खिरीमध्ये साखरेऐवजी गूळच वापरा, म्हणजे ही खीर खूपच हेल्दी आणि स्वादिष्ट बनेल. तुम्हाला ही माझी खपली गव्हाची खीर कशी वाटली हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, कारण मला तुमच्या कॉमेंट्स खूप आवडतात. गूळ घालून झाल्यानंतर या पाण्याला उकळी आली की मगच याच्यामध्ये भाजून घेतलेले गहू घालायचे आहेत. तुपाचा आणि त्या गव्हाचा जो वास आहे ना, खूपच मस्त असा दरवळलेला आहे आणि आत्ताच एवढा छान सुगंध सुटलेला आहे. केव्हा एकदाशी ही खीर बनते असं झालंय मला. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि आता ही खीर आणखीनच स्वादिष्ट बनण्यासाठी ओले खोबरे किसून घालायचे आहे. या खिरीमध्ये ओले खोबरे कंपल्सरी घालायचे आहे. या खिरीला ओल्या खोबऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते. आता ही खीर झाकण न लावता शिजवायची आहे. आता जरी तुम्हाला वाटत असेल खीर फार पातळ दिसत आहे, परंतु ही खीर शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूपच घट्ट होते. अर्धा तास मध्यम गॅसवर अशीच खीर शिजवून घ्यायची आहे. खीर शिजलेली आहे आणि पाणीही व्यवस्थित आटलेले आहे. आता याच्यामध्ये सुंठ पावडर आणि वेलदोडे पूड टाकून घेऊया, ज्यामुळे ही खीर खूपच अप्रतिम लागणार आहे. आणि हो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. आणि नोटिफिकेशन बेलही दाबा, म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील.
वाव, मस्तच खीर तयार झालेली आहे आणि तुम्ही अशीच खीर घरी बनवा आणि सर्वांनी खावा. पाहिलं किती सोपी आहे ही खपली गव्हाची खीर बनवायला आणि फार काही झंझटही नाही. अगदी सोपी पद्धत आहे. अगदीच तुम्ही पहिल्यांदाच ही खीर बनवत असाल तरीही माझ्या पद्धतीने जर खीर तुम्ही बनवली तर खूपच स्वादिष्ट खीर बनेल. तुम्हाला खीर जर थोडीशी घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं दूध घातलं तरीही चालेल. याआधी आपण तांदळाची खीरही बनवलेली आहेच, त्याचबरोबर कस्टर्डसुद्धा बनवलेले आहेत. आणि तुम्हाला कोणती कोणती खीर आवडेल, शिवाय कोणते पुडिंग आवडेल हेही मला सांगा. दूध घातल्यानंतर एक छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. जबरदस्त आणि स्वादिष्ट अशी खीर तयार झालेली आहे. खीर पाहूनच तुम्हाला ही खीर खाण्याची इच्छा नक्कीच झालेली असणारच आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.